तुम्हाला हे झाड माहिती आहे का? या झाडाला छान अशी मोठी मोठी पांढरी फुलं येतात. तर ही आहेत हादग्याची फुलं. महाराष्ट्रातील एक दुर्मिळ आणि अतिशय पौष्टिक अशी मोसमी रानभाजी. ही फुलं जी आहे ती साधारणपणे हिवाळ्याच्या सुरुवातीला मिळतात. या फुलांची तुम्ही भाजीही करू शकता आणि भजीसुद्धा मस्त कुरकुरीत अशी होतात. हादग्याची फुलं वापरण्यापूर्वी ती साफ करणं गरजेचं असतं, कारण यातला काही भाग जो आहे तो कडवट लागतो. तर फुलांच्या आतला हा असा लांब हिरवा तुरा काढून टाकायचा आणि देठाचा थोडासा भागसुद्धा असा काढून टाकला. भजी करण्यासाठी थोडीशी कोवळी अशी फुलं वापरा. पाण्यानं फुलं स्वच्छ धुवून घेतली. 1 कप बेसन पिठामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घातलं की भजी छान कुरकुरीत अशी होतात. थोडासा ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पाणी घालून मध्यम दाटसर असं पीठ याचं भिजवून घेतलं आणि मग देठाचा भाग धरून हादग्याचं फूल जे ते पिठामध्ये असं छान घोळवून घेतलं. गरम तेलामध्ये भजी सोडायची. मध्यम आचेवर छान सोनेरी रंगाची होईपर्यंत ही भजी तळून घ्या. हादग्याच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, त्याच्यामुळे डोळ्यांसाठी उत्तम आहे आणि कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळं हाडांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. भजी गरमागरम असेपर्यंतच कुरकुरीत राहतात. टोमॅटो केचपसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आणि हो, हादग्याची फुलं तुमच्या भागात सुद्धा मिळतात का? आणि तुम्ही याला काय म्हणता, याच्यापासून काय बनवता ते मला नक्की कळवा.